नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ लाईफ एम्पॉवरिंग कोच, हीलर अँड काउन्सिलर. पालकांनो, आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये बघत आहोत मुलं अभ्यास का करत नाही किंवा मुलांना अभ्यास का आवडत नाही, त्याचं काय कारण असू शकतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलं की त्यांचे काही बेसिक्स क्लिअर नाही, तर त्याच्यावर आपल्याला वर्क ऑन करायचं आहे. आणि मेन महत्त्वाचं, आपल्या मुलांसाठी आपल्याला पेशन्स ठेवायचे. आता आपण दुसरी गोष्ट जी बघणार आहोत ती खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे त्यांचं फूड. जे मुलांना फूड गरजेचं आहे या वयामध्ये ते जातं आहे का, कुठे कसली कमतरता आहे का, आपण जे काही त्यांना जेवायला देतो, जे काही खायला देतोय, प्यायला देतोय, व्हॉट एव्हर द थिंग्स वी आर गिविंग टू देम फॉर देअर फूड, ते प्रॉपर जातं आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. बघा, आजकाल आपण बरेच ऐकतोय, बऱ्याच ठिकाणी भेसळ आहे किंवा ऑर्गॅनिक फूड मिळत नाही आहे, बऱ्याच काही गोष्टी. मग हे होत नाही आहे का, ते त्याच्या ब्रेनपर्यंत जे खाद्य हवं आहे ते जातं आहे का, हे शोधणं खूप गरजेचं आहे. जर मुलांना मेमरीचा इश्यू होत असेल किंवा अजून काही चॅलेंजेस असते, तर आपल्याला ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करणं पॅरेंट्स खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पॅरेंट्स लोक असं विचार करतो, माझा मुलगा दिसतोय ना फिट, मग त्याला काही प्रॉब्लेम नाही. असं नाही राहत. जर ते अभ्यास करत नाही किंवा काही चॅलेंजेस येत आहेत किंवा वारंवार सांगितल्यावर पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे, तर काही असू शकतात डिफिकल्टीज, चॅलेंजेस. वी नीड टू ॲक्सेप्ट देम. मी हे केलं तर दुसरे लोक काय विचार करतील, फॉरगेट इट. बघा, आपल्याला काय महत्त्वाचं आहे, आपल्याला आपल्या मुलांचं सक्सेस, आपल्या मुलांची ग्रोथ ही खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर की नाही. आज नावं ठेवणारे लोक उद्या चांगलंही म्हणतील किंवा आज चांगलं म्हणणारे लोक उद्या नावंही ठेवतील. सो लेट इट बी. तुम्ही फक्त तुमच्या मुलाविषयी विचार करा. जर त्याला अभ्यासामध्ये डिफिकल्टीज येते तर मेन कारण फूड पण असू शकतं किंवा काही चॅलेंजेस पण असू शकतात, ते शोधायला घ्या. कारण असं नसतं बालकांनो की एखादी काही गोष्ट आहे म्हणून मला दुसरे लोक ठेवतील ना. नो, द चाइल्ड इज आर्स. आपण त्याला आयडेंटिफाय करू. आणि हे पण डोक्यात ठेवा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाळ हे टॉपलाच असेल असं नाही होत. बरोबर की नाही. तर या गोष्टी आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला चांगला डीपमध्ये जाऊन विचार करावा लागेल की माझ्या मुलाला अभ्यासामध्ये का डिफिकल्टी येत आहेत. मग हे शोधून जर आपण केलं तर पहिली गोष्ट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की आपल्याला पेशन्स पाहिजे. दुसरी आपण बघतोय की फूड आपण काय देतो आहोत. जंक फूड जात आहे, बरोबर की नाही, का घरचं जात आहे. कारण जंक फूड गेल्यामुळेही त्यांच्या ब्रेनवर हॅकिंग होत आहे आणि त्यांचं ब्रेन काम करत नाही, हे लक्षात घ्या. सो फास्ट फूड, जंक फूड हे अवॉइडच करा असं मी सांगेल. वन्स इन अ वाईल इट्स फाईन. आणि जास्तीत जास्त न्यूट्रिशस फूड कसं देता येईल जेणेकरून त्यांची मेमरी चांगली राहील, त्यांची स्ट्रेंथ चांगली राहील, त्याच्यावर आपण काम करू शकतो. म्हणून दुसरी टीप आहे, जर तुमचं बाळ अभ्यासाला नाही म्हणतंय किंवा अभ्यास करत नाही किंवा लक्षात राहत नाही किंवा अजून काही, तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करा. फक्त सोडून देऊ नका की आफ्टर इयर्स, म्हणजे काही वर्षांनी ते इट विल गेट ऑन द ट्रॅक. नो, वी आर सपोज टू फाइंड इट आउट. आणि हे टोटली ॲक्सेप्टेबल असायलाच हवं की ठीक आहे, हे असं आहे तर करून बघू. तुम्ही तुमच्या मुलाला सगळ्यांमध्ये काउंट करू नका. आणि सगळे तर करताय, मग माझं बाळ का नाही, असू शकतात काही गोष्टी. सो वी आर सपोज टू फाइंड इट आउट, राईट पॅरेंट्स. आणि विसरू नका तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला आणि सांगा, बाळा तू मला खूप आवडतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्हाला अजून काही विषयांवर टिप्स हव्या असतील, अजून काही व्हिडिओज हवे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तुम्हाला कशावर टिप्स हव्या आहेत त्याच्यावर आम्ही नक्की प्रयत्न करू, ते व्हिडिओज घेऊन येऊ. आणि ज्यांना गरज आहे पॅरेंटिंगची त्यांच्याबरोबर हे व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.